यंदा पितृपक्षावर 2 ग्रहणाचं सावट असणार असल्याचं सांगितलं जात आहे। पितृपक्ष पंधरवड्याच्या सुरुवातीला आणि शेवटी 2 ग्रहण आल्यामुळे श्राद्धविधी कधी करावे आणि कधी टाळावे याविषयी ज्योतिषशास्त्र काय सांगतं, चला जाणून घेऊया। श्राद्धविधीत यामुळे अडचण होणार आहे का, हेही जाणून घेऊया। भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत अर्थात सर्व पितृ अमावस्येपर्यंत पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केले जातात। यावर्षी 8 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर हा पितृपक्षाचा कालावधी असणार आहे, परंतु एकाच पंधरवड्यात 2 ग्रहण असल्यानं श्राद्धविधीवर त्याचा परिणाम होणार का, ते दिवस निषिद्ध ठरणार का, ग्रहण काळात भारतात परिणाम होणार का, याबद्दल काय सांगितलं जात आहे तर भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून सुरू होणारा पितृपक्ष याच महिन्याच्या अमावस्येला संपतोय। या 15 दिवसात पितर पृथ्वीवर येतात, म्हणून अनेक जण त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी श्राद्ध आणि तर्पण करत असतात। आता पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या रात्री अर्थात भाद्रपद पौर्णिमेला रविवारी 7 सप्टेंबरला चंद्रग्रहण असणार आहे, जे भारतात दिसणार आहे, त्यामुळे त्याचा सूतक काळ देखील वैध असेल। चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:58 सुरू होणार आहे। पौर्णिमा तिथी रात्री 11:38 संपणार आहे। नंतर प्रतिपदा सुरू झाली तरी ती 8 सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्यानं महालयारंभ सोमवारपासूनच होईल। दिनदर्शिकेत म्हटल्यानुसार पौर्णिमेचे महालय 11, 14, 15, 18, 21 यापैकी कोणत्याही दिवशी करावे असं सांगितलं जात आहे। यानंतर 21 सप्टेंबर रोजी होणारं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सूतक काळ देखील विचारात घेतला जाणार नाही। त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही असं सांगितलं जात आहे। त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही त्यांनी 21 सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येला श्राद्धविधी आणि दानधर्म करावे असं सांगितलं जात आहे। पितृपक्षाचा काळ हा पितरांचे आशीर्वाद घेण्याचा मानला जातो, मात्र अनेकांना आपल्या पूर्वजांची श्राद्ध तिथी माहिती नसते, तरी देखील त्यांच्या नावे तर्पण करण्याची इच्छा असते। अशा भाविकांसाठी सर्व पितृ ही तिथी राखीव ठेवली आहे। त्यानुसार रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असलं तरी त्या दिवशी सर्व पितृ अमावस्येला श्राद्धविधी करता येतील असंही सांगितलं जात आहे। आता चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे, जे 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:58 सुरू होईल आणि मध्यरात्री 1:36 संपेल। चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा 9 तास आधी म्हणजे दुपारी 12:57 सुरू होईल। सूतक काळात धार्मिक कार्य, पूजापाठ आणि शुभ कार्य टाळावीत असं सांगितलं जात आहे। शिवाय हे ग्रहण कुंभ राशीत आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात होणार आहे। कर्क, कन्या, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी असं सांगितलं जात आहे, कारण यांच्यावर आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक बाबतीत आव्हानं येऊ शकतात। त्याचबरोबर मिथुन, धनु आणि मकर राशींसाठी हा काळ शुभ मानला जातोय। यांना करिअर, धन आणि प्रतिष्ठेत लाभ होऊ शकतो। याचबरोबर ग्रहण काळात मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम आणि शांतता राखणं महत्त्वाचं आहे। चंद्रग्रहण हे भाद्रपद पौर्णिमेला म्हणजे पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी होत आहे, यामुळे श्राद्ध कर्म सूतक काळ सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावेत असाही ज्योतिषांचा सल्ला आहे। ग्रहण काळात तर्पण, पिंडदान, श्राद्ध कर्म टाळावेत, कारण सूतकामुळे धार्मिक कार्यांना मनाई आहे। ग्रहणाच्या वेळी पितृदोष आणि कालसर्पदोष निवारणासाठी विशेष उपाय केले जाऊ शकतात, जसे की नदीकाठी तर्पण करणं किंवा पवित्र तीर्थस्थळी पिंडदान करणं शुभ मानले जातं। यामुळे पितरांना शांती मिळते अशी ही श्रद्धा आहे। आता सूर्यग्रहणाबद्दल बोलायचं झालं तर 21 सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण आहे। हे आंशिक सूर्यग्रहण न्यूझीलंड, फिजी, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात दिसेल, परंतु भारतात दिसणार नाही। भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यानं सूतक काळ लागू होणार नाही, त्यामुळे धार्मिक कार्यावर याचा थेट परिणाम होणार नाही असंही सांगितलं जात आहे। शिवाय जरी हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार याचा काही राशींवर परिणाम होईल। मीन राशीच्या लोकांना वारसा किंवा मालमत्तेतून लाभ मिळू शकतो, तर धनु राशीला करिअरमध्ये प्रगती आणि आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे। काही ज्योतिषांच्या मते पितृपक्षात 2 ग्रहणाचा संयोग अशुभ मानला जातो, परंतु यावर्षी ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे मिथुन, धनु, मकर आणि मीन राशींसाठी हा काळ शुभ ठरू शकतो। आता सूर्यग्रहण सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी होत आहे। भारतात ग्रहण दिसत नसल्यानं श्राद्ध कर्मावर कोणताही थेट अडथळा येणार नाही।
मात्र ज्योतिषांच्या मते या दिवशी तर्पण आणि पिंडदान यांसारखी कार्य सकाळी लवकर पूर्ण करावीत, जेणेकरून ग्रहणाच्या ज्योतिषीय प्रभावांपासून बचाव होईल. आता चंद्रग्रहणाच्या सूतक काळामुळे 7 सप्टेंबर रोजी पौर्णिमा श्राद्ध सकाळी किंवा दुपारी सूतक सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे असंही सांगितले जात आहे. आता दुपारी सूतक सुरू होण्यापूर्वी म्हणजे 12:57 आधी हे कार्य पूर्ण करून घ्यावेत. शिवाय भारतात सूर्यग्रहण दिसत नसल्याने 21 सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येची श्राद्ध कर्म नेहमीप्रमाणे करता येऊ शकतात. यासाठी ज्योतिषांचा सल्ला घ्यावा किंवा शक्य असल्यास ही कर्म सकाळीच लवकर करावीत. आता चंद्रग्रहणादरम्यान तर्पणासाठी तांदूळ, तीळ, दूध आणि पाणी मिसळून अर्पण केलं जातं. शक्य असेल तर पवित्र तीर्थस्थळी या दिवशी पिंडदान करावं. ग्रहण काळात मंत्रजप, ध्यान आणि धार्मिक ग्रंथांचं वाचन करणंही शुभ मानलं जातं. पितृदोष निवारणासाठी ग्रहणाच्या वेळी दान पुण्य करणं, विशेषतः अन्न, वस्त्र किंवा पाण्याचं दान फायदेशीर ठरू शकतं. याचबरोबर गर्भवती महिलांनी ग्रहण काळात बाहेर न जाणं आणि घरात गंगाजल शिंपडणं यांसारख्या सावधगिरी बाळगाव्यात असाही सल्ला दिला जातोय. तर सप्टेंबर महिन्यात पितृपक्ष 7 सप्टेंबर पासून सुरू होऊन 21 सप्टेंबर पर्यंत असणार आहे आणि या काळात 2 महत्त्वाच्या खगोलीय घटना घडणार आहेत, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. या ग्रहणाचे ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. विशेषतः यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट हा ग्रहणानं होणार आहे. त्याचा श्राद्धविधीवर कोणता परिणाम होऊ शकतो याबद्दल आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतली. याबद्दल आणखी काही प्रश्न तुम्हाला पडलेत का? कमेंट करून विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.